नमस्कार मित्रमंडळींनो. ओके, आज आहे तारीख 29 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत लेटेस्ट, ते आपण एक एक करून बघून घेणार आहोत. आता मे महिन्याचा हप्ता असेल, मार्च एप्रिलचे प्रलंबित पैसे असतील, नवीन लाभार्थी पडताळणी असेल, DBT आणि आधार लिंक अपडेट याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता अपडेट नंबर पहिली. ओके, याबद्दल सांगायचं झालं तर मे महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ओके, सर्वात मोठी बातमी म्हणता येईल. राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे. विशेषतः वृद्ध लाभार्थी असेल, विधवा महिला असतील, दिव्यांग नागरिक असतील, निराधार महिला असतील, यांच्या खात्यात आता टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असल्याचे सांगितले जात आहे. म्हणून बँक पासबुक तुम्ही अपडेट करा, मोबाईल SMS तुम्ही चेक करत राहा आणि बँक बॅलन्स तुमचा चेक करत राहा. ओके, आता नंतरची अपडेट सांगायची झाली तर अनेक लाभार्थ्यांचे मार्च आणि एप्रिलचे जे पैसे आहेत ते अजूनही आलेले नाही आहेत. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे एकत्र जमा होऊ शकतात. तांत्रिक अडचणी, आधार पडताळणी आणि DBT समस्येमुळे उशीर होत असल्याचे सांगितले सुद्धा जात आहे. ओके, आता जी अपडेट आहे नंतरची त्याबद्दल सांगायचं झालं तर नवीन अर्जांची पडताळणी आता सुरू झालेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी नवीन अर्जांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता प्रशासन कागदपत्र तपासणी, उत्पन्न पडताळणी, आधार तपासणी, बँक खाते पडताळणी हे सर्व गोष्टी तपासत आहे. म्हणून अर्जात तुम्ही चुकीची माहिती भरू नका. ओके, आता DBT आणि आधार लिंक अनिवार्य केलेलं आहे. सरकारने आता स्पष्ट सांगितले आहे की जर आधार लिंक नसेल, DBT ॲक्टिव्ह नसेल, NPCI मॅपिंग तुमचं बंद असेल तर तुमचा पुढील हप्ता कन्फर्म अडकू शकतो. म्हणूनच लगेच आधार लिंक तपासा, DBT स्टेटस तुम्ही चेक करा आणि NPCI मॅपिंग सुरू आहे का ते तुम्ही पाहत राहा. ओके, नंतरची अपडेट म्हणजे बँक मॅपिंग पेंडिंग समस्या आता खूप ठिकाणी जाणवत आहेत. ओके, आता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे न येण्यामागे बँक मॅपिंग NPCI म्हणजेच की बँक मॅपिंग पेंडिंग ही मोठी समस्या आता समोर आलेली आहे. याचा अर्थ की आता तुमचे आधार आणि बँक खाते योग्य प्रकारे जोडलेले नाही आहे. त्यामुळे तुम्ही आता बँकेत जा, आधार सीडिंग तुम्ही करून घ्या आणि DBT तुमचा तपासा. ओके, आता अपात्र लाभार्थ्यांची आता तपासणी होत आहे मोठ्या प्रमाणावर. काही जिल्ह्यांमध्ये अपात्र लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. विशेषतः चुकीची माहिती देणाऱ्यांवर, डुप्लिकेट अर्ज भरणाऱ्यांवर, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, ओके, या सर्व अशा प्रकरणांची आता सरकार चौकशी करत आहे. ओके, तसेच आता नवीन मंजुरीची जी यादी आहे ती लवकरच येणार आहे. समाज कल्याण विभागाकडून नवीन लाभार्थी मंजुरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता सांगितली जात आहे. नवीन अर्ज केलेल्या नागरिकांनी अर्ज क्रमांक जपून ठेवा, मोबाईल नंबर तुमचा सुरू ठेवा आणि अधिकृत अपडेट तुम्ही पाहत राहा. ओके, आता लाभार्थींनी आता काय करावे? ओके, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर सगळ्यात पहिलं बँक खाते तुमचं ॲक्टिव्ह ठेवा, आधार लिंक तपासा, DBT सुरू आहे का ते बघा, नसेल तर करून घ्या चालू, NPCI मॅपिंग तपासा, अर्जातील माहिती तुमची एकदा व्हेरीफाय करून बघा. तर मित्रमंडळींनो, तुमच्या खात्यात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले का नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जिल्ह्याचं नाव सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.